बुलढाणा कृषी विभागाच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि प्रदर्शनीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। आपण बघू शकतो की बुलढाणा कृषी विभाग, आत्मा आणि विज्ञान केंद्र यांच्या वतीनं या ठिकाणी आज कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। सोबतच भव्य प्रदर्शनीचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। या प्रदर्शनीमध्ये आणि या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे आपल्याकडील आंबा आहे, विविध जातीचे आंबे, त्याची प्रदर्शनी या ठिकाणी ठेवलेली आहे। सोबतच महिला बचत गटाच्या वतीनं जे काही आंब्यापासून विविध प्रकारचे पदार्थ असतील, काही बनवले आहेत, ते सुद्धा या प्रदर्शनीमध्ये ठेवलेले आहेत। त्यामध्ये काही लोणचं असेल किंवा त्यापासून काही रबडी असेल, काही सोनपापडी असेल, सोबतच इतरही पेय असतील, ते सुद्धा या आंबाच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलेले आहेत। त्याचा सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतलेला आहे। अनेक जे बचत गट आहेत ते या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला। सोबतच जिल्ह्यातील जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येत आहे। यामध्ये केशर आंबा असेल, दशेरी असेल, लंगडा असेल, लालबाग असेल, अशा अनेक प्रकारचे जे काही आंब्याची फळं आहेत, विविध प्रकारच्या जाती आहेत, कलम आहेत, ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। ताई, काय सांगाल की तुम्ही कधीपासून या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये सहभाग घेता आणि काय नेमकं बनवलं आहे तुम्ही? सर, मी इथे 3 वर्षापासून कार्यरत आहे कृषी विज्ञान केंद्राला आणि इथे मी आंबा महोत्सवाच्या आधी आंबा महोत्सवाचे प्रशिक्षण घेते, ज्याच्यात फक्त आंब्याचेच प्रक्रियायुक्त पदार्थ बनवतो आणि बचत गटांना प्रशिक्षण देतो। आणि ते कृषी विज्ञान केंद्राला येतात तेव्हा पण आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो। जवळपास 8 ते 10 प्रकारचे आंब्याचे प्रकार विविध आम्ही बनवतो। नक्कीच। तर आंब्यापासून विविध प्रकारचं या ठिकाणी जे काही पदार्थ आहेत ते प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। सोबतच महिला बचत गटांना सुद्धा या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते। आपण जर बघितलं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंबा महोत्सवामध्ये ज्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा लागवड केलेली आहे, ज्यांनी आंबा उत्पादन घेतलेलं आहे, ते शेतकरीसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत सातगाव मसला येथील पालकर नावाचे शेतकरी आहेत। काय सांगाल, कधीपासून तुम्ही या मध्ये सहभाग घेता आणि काय नेमकं कुठला आंबा तुम्ही आणलेला आहे? सर, मी आंबा महोत्सव ज्या वर्षीपासून सुरुवात झाला तर त्या वर्षीपासून मी आंबा महोत्सव 4 वर्षापासून या आंबा महोत्सवामध्ये भाग घेतो आणि आंबा महोत्सवामुळं आमच्या आंब्याला मार्केट या ठिकाणी निर्माण होतं आणि आंब्याची विविध जाती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। त्याच्यामुळं या आंबा महोत्सवामध्ये आम्ही दरवर्षी भाग घेतो। तुम्ही जिल्ह्यातील जे आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय तुम्ही आवाहन करणार आहात? सर, माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भागाप्रमाणे आंब्याची जरूर लागवड करावी। म्हणजे आंबा हा असं एक पीक आहे की जे शेतकऱ्याला ज्यावेळेस शेताला पैसे लागतात त्यावेळेस आंबा आपल्याला पैसे उपलब्ध करून, म्हणजे जून जुलैपासून आपल्याला कुठं पैसे आपल्या शेतकऱ्याजवळ उपलब्ध होत नाहीत, परंतु जूनच्या दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याजवळ आंबा हा पैसा उपलब्ध करून देतो आणि त्याच्या पुढील खरीपाच्या हंगामासाठी त्याला 2 पैशाची अडचण निर्माण होत नाही। तर माझी विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्राप्रमाणे थोडंफार तरी आंब्याची लागवड करावी। नक्कीच। तर हे होते शेतकरी अच्युतराव पालकर, ज्यांनी या कृषी प्रदर्शनी म्हणजे आंबा महोत्सव आहे त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या बांधावरती थोडेफार का होईना आंब्याची झाडे लागवड करावी, जेणेकरून पेरणीच्या वेळेला त्यांना 2 पैसे हातामध्ये येतील। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।